पहिल्याच प्रयत्नात माझ्या मुलीची बेस्ट फ्रेंड बंद झाली। या व्हिडिओवरती एका दिवसात तुमचे 600 पेक्षाही जास्त कमेंट्स होते की असं मी काय केलंय ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। ही आहे माझी गोड मुलगी लाडो, जी आता फक्त 18 महिन्यांची झालेली आहे। तसं तर 2 वर्षापर्यंत फीड केलं पाहिजे, पण ही व्यवस्थित जेवण करत नव्हती, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला। इतर मुलं कसं दिवसातून 2 ते 3 वेळा फीड घेतात आणि व्यवस्थित जेवण सुद्धा करतात, पण हिचं असं नव्हतं। हिला दिवसातनं खूप वेळा फीड करावं लागायचं, अगदी बसता उठता 5 मिनिटाला 10 मिनिटाला, आणि ती मला चिटकूनच असायची, घरी असो किंवा बाहेर। हे खूप जास्त वियर्ड वाटत होतं। तुम्ही मम्मी असाल तर तुम्ही माझी समस्या नक्कीच समजू शकता। त्यामुळे मी काय केलं, हळदीमध्ये पाणी मिक्स केलं आणि अशी घट्ट पेस्ट बनवली, ती माझ्या बेस्टवरती अप्लाय केली आणि ती तिला मी दाखवली। ती पाहिल्यापासून ती माझ्या जवळच आली नाहीये। कदाचित ते तिला घाण वाटत असेल, जसं बाळांची शी असते अगदी असं तिला वाटत असेल, असं मला तरी वाटतं, कारण ती पाहूनच ती माझ्या जवळ नाही आली। आता 3 दिवस झालेत। तिला एकदा मी परत दाखवलं होतं तेव्हा ती ड्राय झालेलं, तरीसुद्धा ती नाही आली। मला वाटलं मला रिअप्लाय करावं लागेल की काय, पण आता 3 दिवस झालं मी रिअप्लायसुद्धा केलेलं नाही आहे। ते पाहून तिला खूप जास्त वाईट वाटत होतं, रडत होती, पण प्यायला मात्र अजिबात मागत नव्हती। रात्री झोपवताना सुद्धा तिला फीड नाही केलं, पण जेव्हा ती झोपेतून उठते ना तेव्हा मात्र फीड करावं लागलं, कारण ना झोपेमध्ये तिच्या लक्षातच नाही की काय झालेलं आहे। आणि तसंही आपण पूर्णपणे ब्रेस्ट फीडिंग एकदाच बंद नाही करू शकत, आपल्यालाही खूप त्रास होतो। माझ्या मुलाच्या वेळेस मला एवढा जास्त त्रास झाला होता की अक्षरशः मला टॅबलेट घ्याव्या लागल्या, म्हणूनच मी तिची दिवसाची बेस्ट फीडिंग बंद केलेली आहे, रात्रीची नाही।